नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, सुरू करूया याच्या एका नवीन व्हिडिओला. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला एक तुम्हाला विचारायचं आहे. तर आता एक छोटासा व्हिडिओ बघा तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला असं विचारायचं होतं मला की आपणही जर ड्राय भागात पॉईंट दिला तर काय होईल. तर आपण आता मागचा व्हिडिओ जर बनवला तर तुम्ही जर बघेला असाल हा एरिया, तर आपणही तिथं असं लिहिलेलं आहे की ड्राय एरियात 100% पाणी मिळेल का, असा प्रश्न मी केलेला होता. चॅनलचा टायटल आहे हा, म्हणजे आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे त्या चॅनलचा टाकून ज्या व्हिडिओचा टायटल येतो, तर ड्राय भागात 100% विहिरीचा पॉईंट मिळेल का, असा काहीतरी टायटल होता. तर मित्रांनो, तुम्ही जर कॉलेज माझ्या पाठीमागे बघू शकता इथे, तर डॉक्टर भानुदास डेरे आणि शक्ती भक्तिधाम मंदिर ह्या पाठीमागं या साईडला आहे माझ्यावाल्या. तर आपण ह्या एरियामध्ये पॉईंट विहिरीचा दिलेला होता, हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो. इकडं हे डोंगरावरती दत्ताचा का कसलं तरी मंदिर आहे, मला माहित नाही एक्झॅक्ट, त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. तर मित्रांनो, नशिबात जर असलं ना तर काहीही होऊ शकतंय. फक्त नशिबात पाहिजे, फक्त पानड्याचं काम आणि तुमचं नशीब, हे दोन्ही खूप महत्वाचं आहे. हे गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. पानड्याचं काम तेवढंच गरजेचं आहे आणि नशीब पण तेवढंच जोराचं आहे. शब्द मी पुन्हा डबल वापरला. त्याचं कारण असं आहे, नशीब जर असलं तुम्हाला 100% मिळतं म्हणजे मिळतंच पाणी. त्यात काही म्हणजे आपण म्हणतो ना, काही शक्य गोष्ट अशक्य नाही असं नाही. तुम्हाला पाणी भेटणार म्हणजे भेटणार, नशिबात पाहिजे फक्त तुमच्या. तुम्ही जर बघू शकता मित्रांनो, एवढा ड्राय एरिया आहे, एवढा ड्राय एरिया आहे. ह्या ड्राय एरियामध्ये आपण या ठिकाणी एक विहिरीचा पॉइंट दिलेला होता. तर मित्रांनो, त्या पॉइंटचं काय झालेलं असेल ही हुरहुर तुम्हाला पण आहे मला पण आहे. आता टायटलमध्ये थंबनेलमध्ये तुम्हाला कळणारच आहे, पण व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर अजून तुम्हाला लक्षात येणार आहे. आपण जो पॉईंट काढलेला आहे, ज्या ठिकाणी आपण विहिरीचा पॉईंट दिलेला होता, आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. आता अनफॉर्च्युनेटली ते काका इथं नाही आहे, कारण ते नाशिकला राहतात. आता ते आपल्याला भेटलं नाही, पण विहिरीचं कड्याचं काम चालू आहे आणि जवळजवळ 50 फूट विहीर झालेली आहे. तर विहिरीला किती पाणी आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. विहीर कशी झाली, ड्राय भागातली विहीर आणि विहिरीला पाणी कसं आहे मित्रांनो, मी ते सांगतो तुम्हाला. नशीब असलं तर सगळं काही होऊ शकते, फक्त नशीब पाहिजे महत्वाचं. आणि पानाड्याचं काम पण महत्वाचं तितकंच आहे. आपण ही लाईन शोधायचा प्रयत्न करतो, पण मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघायचा मित्रांनो, व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. विहिरीकडे जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पाणी न लागण्याचे कारण काय, पॉईंट फेल का जात्या, महत्वाचं कारण असं आहे मित्रांनो. ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यांना तर नक्कीच 100% कळणार आहे. पण मी प्रत्येक शेतकऱ्याला मी हेच सांगतो मित्र बाबांनो, की शेतीखाली म्हणजे जी आपण जमीन आहे, ज्या जमिनीवरती आम्ही जो सर्वे करतो, त्या जमिनीवरती फक्त आपण रॉड, नारळ, मशीन किंवा इतर कुठलंही इक्विपमेंट असू द्या, ते फिरतं कशावर, ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे. म्हणजे काय, आपण जर जमिनीखाली आपलं बोर फेल जाण्याचे कारण मी तुम्हाला सांगतोय. मला जो अभ्यास झालेला आहे, माझा जो अभ्यास झालेला आहे, ज्या अभ्यासातून मला ज्या गोष्टी कळायला मी तुमच्यापर्यंत त्या पोहोचवतोय. फक्त बोर फेल जाण्याचं कारण काय मित्रांनो, बोर किंवा विहीर फेल जाण्याचं कारण काय. आता पहिली गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये अनेक प्रकारचे खनिज आहे मित्रांनो, विविध प्रकारचे खनिज आहे आणि त्या खनिजावरती हे सगळे उपकरणं फिरल्या जात्या मित्रांनो. दुसरी गोष्ट एक लाल मातीचा प्रकार आहे, त्याच्यावर सुद्धा हे सगळे उपकरणं फिरल्या जात्या. तिसरी गोष्ट मित्रांनो, एक जमिनीमध्ये अशी पोकळी असती, ती रिकामी असती, पण आपली पृथ्वी गोल फिरती, त्याच्यामुळं त्या पोकळीमध्ये मॅग्नेटिक पॉवर तयार होतो, खनिजामध्ये मॅग्नेटिक पॉवर तयार होतो आणि आपण जे रॉड, नारळ काय असेल ते घेऊन फिरतो, त्याच्यावरती ते फिरलं जातं. चौथी गोष्ट मित्रांनो, पाणी. पाण्यावरती सुद्धा रॉड, नारळ, इतर कुठल्याही उपकरणं मित्रांनो फिरल्या जात्या. त्याच्यामुळं 100% गॅरंटी, बऱ्यापैकी पानडी 99% पानडी गॅरंटी घेत नाही.
ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. फेल जायचे कारण हे महत्त्वाचे आहे. जमिनीखालचे असे प्रकार असतात म्हणून आपले पॉईंट फेल जातात. तर मित्रांनो आता विहिरीचं काय झालं, विहिरीचं काय झालं, चला. ही आहे विहीर मित्रांनो. ही जवळजवळ आपण आता 55 फूट ही विहीर खोदायला दिलेली होती. आता विहिरीचं काय झालं, तुम्हाला पाणी बघायचंय का? बघायचं का विहिरीचं पाणी? अरे अशा ठिकाणी शेतकऱ्याला पाणी लागलंय, ही गोष्ट किती महत्वाची आहे. अशा ठिकाणी ड्राय भागात शेतकऱ्याला पाणी लागलं, याच्यापेक्षा जास्त आनंद शेतकऱ्याला काय आहे? मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. अशा ड्राय भागामध्ये शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी लागलं, याच्यापेक्षा जास्त आनंद शेतकऱ्याला काय पाहिजे? जल हे जीवन आहे मित्रांनो. पाण्याशिवाय काहीच नाही. जास्त टाइमपास नाही करत, तुम्हाला जास्त ताणून नाही धरत, तर चला आपण लगेच जाऊन लगेच तुम्हाला पाणी दाखवतो. मला जेवढी उत्सुकता तेवढी तुम्हाला पण पाहिजे ना. नेमकी पाणी किती लागलेलं आहे विहिरीला. आता खाली जाऊन तर बघू शकत नाही, मशीन चालू नाही, पण आता कड्याचं काम चालू झालेलं आहे. हे बघा, हे आलेलं आहे कड्याचे कारागीर, कड्याचं सामान सगळं पडलेलं आहे, मटेरियल येऊन पडलेलं आहे. आणि आता कड्याचं काम माझ्या मते उद्यापासून सुरुवात होईल वाचायला. तर आता चला विहिरीचं पाणी बघायला मित्रांनो. हे बघा, मित्रांनो 30 फूट तिथपर्यंत आहे विहीर, झालेली 50 फूट. जवळजवळ माझ्या मते 25 ते 30 फूट वरती पाणी आलेलं आहे. काय याच्यापेक्षा दुसरा आनंद काय पाहिजे मित्रांनो? बघा बघा बघा, ड्राय भागातलं पाणी बघा. एरिया तुम्ही बघू शकताय मित्रांनो. जर इथं जर विहिरीचे मालक आता जर आपल्याला भेटले असते ना लाईव्ह, त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आहे ना कॅप्चर करण्याची वेगळीच आपल्याला एक आनंद उत्सुकता असते मित्रांनो. हे बघा ना, दगड कसा लागलेला आहे, कच्चा पक्का दगड आहे सगळा, एकही पक्का दगड लागलेला नाही, पूर्ण असा कच्चा पक्का दगड लागलेला आहे. आणि त्यांना सांगितलं होतं मी 30-35 फुटापासून पाणी चालू होईल, आणि त्यांचा फोन आला मला 35 फुटापासून मला पाणी चालू झालेलं आहे. तर मला यायचं होतं त्यावेळेस, पण नाही जमलं मित्रांनो मला यायला. मी सांगितलं ना तुम्हाला, यावेळेस माझं कामं खूप चालू आहे, आणि मी जे पॉईंट देतो आहे ना क्वचित देतो आहे ह्यावेळेस. एखाद्या 2 पॉईंटला प्रॉब्लेम येऊ शकते बरं का. 100% पाणी द्यायला मी देऊ नाही आहे. मी तुम्हाला त्याचे कारणं पण सांगितले की पॉईंट कशामुळे फेल जाऊ शकते. बोरचा, विहिरीचा, जमिनीखालच्या अनेक प्रकारचे खनिज आहे, भरपूर प्रकारे त्याच्यात काय आहे जमिनीखाली, त्याचा अभ्यास जर तुम्हाला कळाला तर नक्कीच तुम्हाला शेतकऱ्याला कळून जाईल का पॉईंट फेल जाण्याचं कारण काय. पानडी कुठल्याही असो त्याला असं वाटत नाही की तुमच्या क्षेत्रात येऊन तुमचा पॉईंट फेल जावा म्हणून. असं नाही मित्रांनो, नशीब जोरावं असलं तर काही होऊ शकतं. पानडीची साथ आणि नशिबाची साथ दोन्ही पाहिजे. पानडीची साथ पण पाहिजे, नशिबाची साथ आणखीन जोरावर पाहिजे, तर 100% पाणी मिळतं मित्रांनो. कारण बघा ना, आज आलो, पॉईंट घेतला, काका बोलले होते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जे होईल ते मला चांगल्या खात्रीशीर पद्धतीने पॉईंट काढून द्या. आणि आपणही तेच केलं, एकदम शांततेत, एकदम शांत डोकं ठेवून, आणि पॉईंटला आलो, पॉईंट व्यवस्थित काढून दिला. आणि त्यांना सांगितलं की विहीर तुम्हाला एवढी करायची आहे. त्यांनी विहिरीचं काम चालू केलं, आपल्याला फोन पण केला. मी तुम्हाला डबल आता तीच सांगतो आहे. आणि विहीर पूर्ण झाली, मी त्यावेळेस येऊ शकलो आणि त्यांनी मला सांगितलं होतं. मित्रांनो, मन भरून जातं असं, म्हणजे शेतकऱ्याला पाणी लागलं ना तर काय होतं, आपण केलेल्या कामाची पावती आपल्याला नक्कीच भेटते 100%. जर आता असं पाणी बघायला जर भेटते, अजून काय पाहिजे ना आपल्याला.
तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही. आणि अशा शेतकऱ्यांना पाणी लागत राहू आणि आमची पण उन्नती होत राहू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून आम्ही जे नवीन व्हिडिओ टाकायचे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला धन्यवाद. बाय बाय. पुढच्या व्हिडिओला भेटूया.